मगध देशातील सर्वात महान राजांमधील एक राजा अजातशत्रूचे राज्य सुरळीत चालू होते. परंतु म्हणतात ना, वेळ एकसारखी राहत नाही. असंच काही राजा अजातशत्रू सोबत झालं. राजावर अनेक संकटे ओढावून आली आणि ते त्या संकटांमध्ये अडकून गेले होते. त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांच्या पदरी अपयशच पडायचं. एके दिवशी त्यांची भेट एका तांत्रिकशी घडून आली. राजाने तांत्रिकाला आपली व्यथा सांगितली. तांत्रिकने राजाची गोष्ट लक्षपूर्वक ऐकली आणि नंतर त्याने एक उपाय सांगितला. तो म्हणाला, आपल्याला पशु बळी द्यावी लागेल, त्यानंतरच तुमच्या समस्येचे समाधान होईल. राजा विचारात पडला, परंतु या व्यतिरिक्त त्याला कोणताच दुसरा मार्ग दिसत नव्हता. तेव्हा त्याने या गोष्टीला होकार दिला. तांत्रिकच्या म्हणण्याप्रमाणे एक मोठा यज्ञ केला गेला. पशूंना मैदानात बळी देण्यासाठी बांधण्यात आलं. संयोग मात्र त्यावेळेस महात्मा बुद्ध मगध देशाच्या राजामधील राजगृहात आलेले होते. ते त्याच वाटेवरून जात होते जिथे राजाचे यज्ञ सुरू होतं. तथागतांनी जेव्हा पाहिलं की निर्दोष पशूंची बळी देण्यात येत आहे, तेव्हा ते राजाजवळ गेले आणि म्हणाले, राजन, आपण या निर्दोष पशूंना का मारू इच्छिता? राजा म्हणाला, भन्ते, मी यांना मारत नाही आहे, किंबहुना राज्याच्या कल्याणासाठी यांची बळी देऊ इच्छितो. यामुळे संपूर्ण राज्याचे कल्याण होईल. महात्मा बुद्ध म्हणाले, का? कोणत्या निर्दोष जीवाची बळी देऊन कोणाचं भलं होऊ शकतं? थोडा वेळ थांबून तथागतांनी जमिनीवरून एक गवताचे पाते उचलले आणि राजाला देत म्हणाले, याला तोडून दाखवा. राजाने पात्याचे 2 तुकडे केले. बुद्ध म्हणाले, आता याला परत जोडा. राजा म्हणाला, महात्माजी, हे आपण काय बोलत आहात? याला तर आता कोणीच परत जोडू शकत नाही. तेव्हा तथागत राजाला समजावत म्हणाले, राजन, ज्याप्रमाणे हे पाते तुटल्यावर तुम्ही त्याला परत जोडू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण या पशूंची बळी द्याल तेव्हा हे निर्दोष जीव मृत्युमुखी पडेल आणि त्यांना आपण परत जिवंत करू शकत नाही. किंबहुना हे मेल्यानंतर तुम्हाला जीवहत्याचे पाप लागेल आणि आपल्या समस्या कमी होण्याऐवजी अजूनच वाढेल. कारण कोणत्याही निर्दोष जीवाला मारून कोणताच व्यक्ती आनंद मिळू शकत नाही. तुमच्या समस्येचे समाधान निर्दोष जीवांना मारून कसं मिळेल? आपण राजा आहात. आपण विचार विमर्श करून निर्णय घ्यायला हवेत. जर तुम्हाला खरंच तुमच्या समस्येचे समाधान हवे असेल तर दूरदृष्टीचा उपयोग करा. समस्या तर येत जात राहतात, हेच जीवनाचं सत्य आहे. कोणत्याही निर्दोष जीवाला मारून समस्या संपणार नाही आहेत. किंबहुना त्यांचं समाधान आपल्याला बुद्धीचा उपयोग करूनच मिळेल. तथागतांची ही गोष्ट ऐकून अजातशत्रू त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि आपल्या चुकीची क्षमा मागू लागला. अजातशत्रूने घोषणा केली की यापुढे आपल्या राज्यात कोणत्याही निर्दोष जीवांची हत्या केली जाणार नाही. तर मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपल्या समस्येचे समाधान आपल्याला शोधावे लागते. ते इतरांना हानी पोहोचून मिळत नाही. आणि जर आपल्याला एखादी गोष्ट तोडून जोडता येत नसेल तर तिला तोडण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.